श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। मूकं करोति वाचालं पंगुल्लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। महाभारताचं युद्ध समाप्त झालं आणि त्याच्यानंतर धर्मराजाला श्रीकृष्णांनी राजगादीवरती बसवलं, त्याला राज्याभिषेक केला आणि त्याच्यानंतर धर्मराजाने ते सगळं राज्य अनेक वर्ष सांभाळलं. आणि पुढे एकदा श्रीकृष्ण निजधामाला गेल्यानंतर ज्यावेळेला धर्मराजांच्या हे लक्षात आलं की आता भगवंत ह्या ठिकाणी नाहीत, त्यांनी हा भूलोक सोडलेला आहे, पृथ्वीलोक सोडलेला आहे, तेव्हा आता राज्य करण्यात काही अर्थ नाही. कारण त्यांच्या असं लक्षात आलं की भगवंतांचं निजधाम गमन झाल्यानंतर स्वाभाविकपणे कलीनं आपल्या राज्यामध्ये प्रवेश केलेला आहे. लोकांमध्ये असत्य, कपट, हिंसा ह्या गुणांची, खरं तर दुर्गुणांची वाढ व्हायला लागलेली आहे. अनेक दोष ह्या कलीचे आपल्या लोकांमध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या प्रजेमध्ये यायला लागलेले आहेत. तेव्हा त्यानं आपला जो उत्तराधिकारी आहे म्हणजे राजा परीक्षिती, त्याला राज्यावरती बसवलं. पांडवांचा एकमेव वंशज, त्याला राज्यावरती बसवलं आणि आपल्या इतर बांधवांसह धर्मराजानं स्वर्गारोहण केलं. आणि त्याच्यानंतर हा परीक्षिती राज्यकारभार करायला लागला. परीक्षिती अत्यंत धर्माचरण करणारा होता. म्हणजे धर्मराजानं ज्या दयाळूपणे हे राज्य सांभाळलं, ज्या प्रेमानं, ज्या निष्ठेनं हे राज्य सांभाळलं, त्याचप्रमाणे परीक्षिती राजानं सुद्धा अनेक वर्ष राज्य सांभाळलं. हा परीक्षिती सुद्धा दिग्विजयी होता. त्यानं अनेक अश्वमेध केले, अनेक यज्ञ केले. आपल्या प्रजेला सुखामध्ये ठेवण्यासाठी म्हणून त्यानं आटोकाट प्रयत्न केले. आणि एक दिवस हा परीक्षिती आपल्या राज्यातून फिरत असताना एक काळा कभिन्न पुरुष, ज्याच्या अंगावरती काळ्या रंगाची वस्त्र घातली आहेत आणि अंगावरती अनेक प्रकारचे दागदागिने घातले आहेत, जणू राजा वाटावा असा त्यानं पोशाख केलाय, हा एका बैलाला आणि गाईला मारताना त्यानं पाहिलं. आणि त्यानं असा विचार केला की मी आत्तापर्यंत असं कोणालाही पाहिलेलं नाही. म्हणजे पशुधन जे आहे, गोधन जे आहे, त्याचा अवमान करताना मी कोणालाही पाहिलं नाही. हा कोण आहे असं म्हणून त्यानं त्या पुरुषावरती, त्या माणसावरती आपलं जे शस्त्र आहे खड्ग उपसलं आणि ते त्याला त्याच्या अंगावरती चालवणार. तेवढ्यात तो जो कली होता, ह्या कलीनं परीक्षिती राजाचे पाय धरले, त्याला शरण गेला आणि म्हणाला, महाराज मला मारू नका, मी आपल्याला शरण आलो. परीक्षिती राजा त्याला म्हणाला, खरं तर तुला मारलंच पाहिजे, कारण तू जी कृती केली आहेस ती अत्यंत निंदनीय आहे, पण तरीसुद्धा मी तुला सोडतो कारण तू मला शरण आलायस. तेव्हा शरण आलेल्याला मारायचं नाही असं आमच्या घराण्याची परंपरा आहे, अशी आमची रीत आहे, म्हणून केवळ म्हणाले मी तुला मारत नाही. तू कोण आहेस? त्यानं परिचय दिला की मी कली आहे. भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेल्यानंतर आता माझं युग सुरू झालेलं आहे. तेव्हा परीक्षिती म्हणला, तुला माझ्या राज्यात राहता येणार नाही. कली जरा हसला, असं वर्णन आहे भागवतामध्ये. म्हणाला, महाराज तुमचं साम्राज्य ते केवढं मनात म्हणतोय बरं का कली, आणि हे आता माझं युग आहे, संपूर्ण युग माझं आहे. पण ठीक आहे म्हणाले. तो म्हणाला, मला काही जागा तुम्ही राहण्यासाठी द्या. परीक्षिती म्हणाला, ठीक आहे, खरं तर तुला कुठलंच स्थान देऊ नये, पण तू आता शरण आलायस तेव्हा मी तुला काही मोजक्या जागा देतो. ज्या ठिकाणी असत्य आहे, ज्या ठिकाणी मद आहे, ज्या ठिकाणी काम आहे आणि ज्या ठिकाणी क्रौर्य आहे, अशा 4 जागा ज्या ठिकाणी ह्या गोष्टी चालतात, ते म्हणजे जुगार, मद्यपान, परस्त्रीसंग आणि हिंसा. अशा 4 गोष्टी म्हणाले मी तुला देतो.
या ठिकाणी तू राहू शकतोस, या ठिकाणी कलीचा वास असतो असं म्हणतात. आणि कली म्हणाला, महाराज तुम्ही या ज्या सगळ्या जागा दिल्यात ना, कली हुशार आहे बरं का. कली म्हणाला, महाराज तुम्ही या ज्या सगळ्या जागा दिल्यात ना, या वाईट आहेत, घाणेरड्या आहेत, खराब जागा आहेत. मला एक अशी चांगली जागा द्या ज्याच्यामध्ये मी राहू शकतो. त्यावेळेला परीक्षिती राजानं त्याला सुवर्ण ही जागा दिली, कांचन अशी जागा दिली. पण कांचन किंवा सुवर्ण म्हणजे कुठलं? सुवर्ण पवित्र आहे, अग्नीमध्ये ते पवित्र करून घ्यावं लागतं, तो जो धातू आहे. पण मग त्याला जी जागा दिली परीक्षित राजानं, ती त्याला असं सांगितलं की अवैध मार्गानं जे सोनं घरामध्ये आलंय, अयोग्य मार्गानं दुसऱ्याचा छळ करून जर कोणी त्याच्या वस्तू सुवर्णाच्या कांचनाच्या जर आपल्याकडे आणल्या, तर त्या कांचनामध्ये तू राहू शकतोस. वास्तविक कलीला पाहिल्याबरोबर परीक्षिती राजानं त्याचा वध करायला हवा होता. किंवा हा प्रश्न भागवतामध्ये सुद्धा विचारलेला आहे की ह्या परीक्षिती राजानं कलीला मारून का नाही टाकलं, त्याचा वध का नाही केला. तर त्या कलियुगाचा एक गुणविशेष सांगितला. बाकीची जी युग आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, ह्या युगामध्ये आणि कलियुगामध्ये एक फरक आहे. तो फरक असा आहे की कलियुगामध्ये जर आपल्या मनामध्ये पुण्यकर्म करायचा संकल्प मनामध्ये आला, तरी त्या पुण्यकर्माचं फल आपल्याला मिळणार आहे. पण वाईट कर्म करायचा संकल्प मनामध्ये आला, तर जोपर्यंत आपल्या हातून ते वाईट कर्म घडत नाही, तोपर्यंत त्याचं पातक आपल्या मस्तकी लागत नाही. हा कलियुगाचा गुण आहे. भागवतामध्ये एक श्लोक आहे, कृतये ध्यायते विष्णु त्रेतायाम यजतो मखैः द्वापरे परिचर्यायाम कलौ तत् हरिकीर्तना. कलियुगामध्ये भगवंतांची प्राप्ती कशी होईल, तर ती केवळ हरिकीर्तनाने होईल. बाकीच्या युगामध्ये वेगवेगळी साधनं आहेत, पण कलियुगामध्ये अत्यंत साधं सरळ सोपं असं साधनं सांगितलंय, ते म्हणजे हरिनाम. भगवंताच्या नामस्मरणानं केवळ भगवंतांची प्राप्ती होते, असा ह्या कलियुगाचा महिमा आहे. आणि ह्या परीक्षिती राजानं कलीला सुवर्णामध्ये राहण्याची जी जागा दिली, त्यामुळेच हा कली परीक्षिती राजाचा जो मुकुट होता, म्हणजे जो जरासंधाचा मुकुट होता, जो भीमसेनानं त्याच्या जरासंधाच्या वधानंतर पळवून आणला होता, त्याच्यामध्ये वास केला. आणि तो किरीट ज्यावेळेला परीक्षिती राजानं आपल्या मस्तकावरती धारण केला, त्यावेळेला त्या किरीटावाटे कलीनं परीक्षिती राजाच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला आणि त्याच्यावरती एक महान संकट ओढवलं की ज्याच्यामुळे ह्या परीक्षिती राजाचा मृत्यू झाला. ती कथा पुढच्या भागात. तोपर्यंत गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय.